शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यावर होत असलेली जबरदस्ती व दडपशाही तात्काळ थांबवावी. रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी आमदार धीरज देशमुख यांच्या सूचनेनुसार तहसीलदारांना निवेदन. लातूर जिल्ह्यात प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या अनुषंगाने लातूर तालुक्यातील मोरवड तसेच रेणापूर, औसा तालुक्यातील कवठा, केज, नाहोली, भेटा, अंधोरा यासह अन्य गावांमध्ये प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद कापसे व शिष्टमंडळाने रेणापूर तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन देऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नये अशी मागणी केली आहे. निवडणुकीच्या काळात थांबवलेली ही प्रक्रिया निवडणुका संपताच अचानक वेगाने सुरू करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व अस्वस्थता निर्माण झाली आहे. शक्तीपीठ महामार्ग बाधित संघर्ष समितीतील गजेंद्र येळकर, बालाजी हाके पाटील, दिलीप कुलकर्णी, विजय कुलकर्णी व इतर कार्यकर्त्यांनी रेणापूर पोलीस स्टेशनमार्फत प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सोबतच विविध गावातील शेतकऱ्यांना देखील नोटिसा पाठवून दबाव टाकण्यात येत आहे. कोणतीही सविस्तर चर्चा, योग्य मोबदल्याची हमी, लेखी आश्वासन किंवा पारदर्शक प्रक्रिया न राबविता मोजणी लादली जात असल्याची बाब गंभीर असून महामार्ग प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने संपादित करण्याचा प्रयत्न लोकशाही तत्त्वांना धरून नाही. प्रशासनाने संवादाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी पोलिसी दबावाचा अवलंब केल्यास सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च व बाजारभावातील अनिश्चितता यामुळे अडचणीत आलाय. अशा परिस्थितीत त्यांच्यावर अतिरिक्त मानसिक व प्रशासकीय दबाव टाकणे अन्यायकारक आहे. शेतकऱ्यावरील जबरदस्तीची मोजणी व पोलीस कारवाई तात्काळ थांबवावी. संबंधित गावामध्ये प्रशासन, लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्यात खुली पारदर्शक चर्चा आयोजित करावी. शेतकऱ्यावरील प्रतिबंधात्मक नोटिसांचा पुनर्विचार करून अन्यायकारक कारवाई मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षाकडून केले जाईल, असे रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. Thanks for watching Ekmat Digital.